शिमगा आणि कोकणी माणूस यांचं नातं ना असं घट्ट विणलेलं आहे. काय समजलं? ते नातं ना कुणीच तोडू शकत नाही. काही मुंबईचे चाकरमानी ना शिमग्याला जातात ना ते त्यांच्या आप्तेष्टांसाठी, भावभावकीसाठी जातात. आजकालची सगळी तरुण मंडळी आहे का नाही, नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आहे. त्याच्यामुळे सगळी म्हातारी खोतारी माणसं गावात, त्या निमित्तानं कशी सगळ्यांची गाठ भेट होते. काय समजलं? असं सगळं आहे, सगळे सोयरे भेटतात. साहेबांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्याकडे ना आंब्याचा नाही तर माडाचा माड तोडतात, पण एरवी आहे ना झाडाच्या फांदीला जरी कुणी हात लावला ना तर त्याच्या मागणं कोयती घेऊन लागतात. काय समजलं? हा, पण त्या दिवशी मात्र आहे ना मानकरी ना त्यांच्या हद्दीतला माड तोडायला देतो. हो, माड तोडला जातो असा नाचवत गाजवत, म्हणजे गावात आणला जातो असा धुरला उपासलेला असतो. लाल मातीचा सडा सारवण, रांगोली, बायका त्या माडाची पूजा पण करतात. मग तो माड नाचवत नाचवत सानवर जातो. इकडे माड असा उभा केला जातो आणि इकडे अशी होळी उभी केली जाते. रात्री आहे ना त्या होळीच्या वाटलं फिरून लोक बॉम्बा मारतात. आंब्याची कैरी टिप टिप गाणं, आमची वागदा शिमग्यात खेळणं, असं फाक मारलं जातात. माडाची पूजा होते, होमाची पूजा होते, नवस बोललं जातात, नवस फेडलं जातात. मग इकडे होम पेटला ना पेटला की पालखी येते नाचायला. अख्ख्या गावातली माणसं ना बेधुंद होऊन पालखी. शिमगा आणि कोकणी